हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला पहिला जो लेसन आहे प्लेइंग विथ नंबर्स तो पाहणार आहोत. या ठिकाणी एक पॅराग्राफ आपल्याला दिलेला आहे, तो आपण पाहूया. माय कंट्री, माझा देश. द 1000 पिलर टेम्पल ऑफ सवीर कबाडा बसाडी इज वन ऑफ द फेमस 18 जैन टेम्पल्स इन द सिटी ऑफ मुदबिद्री इन द कर्नाटका इन इंडिया. तर बघा, सवीर कबाडा बसाडी हे एक 18 जैन मंदिरापैकी एक मंदिर आहे. आता या मंदिराची आपल्याला माहिती का दिली आहे बघा. दिस टेम्पल इज अन एक्सेलेंट टेम्पल ऑफ युनिक आर्किटेक्चरल स्टाईल. त्याचा एक स्थापत्यशास्त्राचा तो वेगळाच नमुना आहे. का बरं? दिस टेम्पल इज मेड अप ऑफ 1000 पिलर्स. किती खांबांचं आहे हे मंदिर? 1000 खांब आहेत या मंदिराला. ईच पिलर इज फेमस फॉर इज अट्रॅक्टिव्ह कार्विंग्स. प्रत्येक खांबावर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. दिस टेम्पल वॉज बिल्ड बाय देवराया वडियार इन द रुलर ऑफ विजयनगर इन द 15th सेंचुरी. देवराया नावाचा जो राजा होता त्याने 15व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. तर इंट्रोड्युसिंग थाउजंड्स. आता आपण 1000ची ओळख करून घेऊया. इथं सोहम आहे आणि ताई गप्पा मारतायत. सोहम सेज, ताई, Ajay and I were playing a game of naming and writing the number next to the given number. We had a lot of fun while playing. सोहम म्हणतोय, ताई, आम्ही एक गेम खेळत होतो गणिताचा. कोणता खेळ खेळत होतो? नेक्स्ट नंबर म्हणजे पुढची संख्या लिहायचा खेळ खेळत होतो. ताई म्हणाली, व्हॉट फन, त्यात काय मजा आहे? सोहम म्हणाला, व्हेन आय सेड 100 ही सेड 101. म्हणजे मी जेव्हा 100 म्हणलो तर त्याने त्याच्या पुढची संख्या उच्चारली 101. 100च्या नेक्स्ट नंबर कुठला आहे? 101. अँड रोड द नंबर. आणि ती संख्या त्याने लिहिली. व्हेन आय सेड 599 ही सेड 600 अँड ही रोड दॅट नंबर. मी जेव्हा 599 म्हणलो तेव्हा तो 600 म्हणला आणि त्याने ती संख्या लिहिली. बट द फनी थिंग इज आय सेड 999, द लार्जेस्ट 3 डिजिट नंबर. बघा, सगळ्यात मोठी 3 डिजिट नंबर, लार्जेस्ट 3 डिजिट नंबर, सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे बघा? 999. ताई म्हणाली, देन मग काय झालं? सोहम म्हणाला, ही सेड 999 प्लस 1 बट ही कुडंट राईट द नंबर. तो त्याने बरोबर म्हटलं की पुढची संख्या म्हणजे 999 प्लस 1, पण तो ती संख्या लिहू शकला नाही. सो आय वन, म्हणून मी जिंकलो. ताई म्हणाली, ओ दॅट नंबर इज 1000. म्हणजे 999च्या पुढची संख्या कोणती आहे? 1000 आहे. ताई, आय वेंट टू अ मॉल येस्टरडे बट टू बाय अ बॅट. मी काल मॉलमध्ये गेलो होतो. कशासाठी? बॅट घेण्यासाठी. देअर द प्राइस ऑफ अ बॅट वॉज 1000 रुपीज. बघा, ₹1000 हे विचारतोय किंमत त्याची. व्हॉट इज द प्राइस ऑफ क्रिकेट बॅट? क्रिकेट खेळायच्या बॅटची किंमत किती आहे? तर ती आहे 1000. तर आता 1000 म्हणजे किती, कसे लिहितात, कसे वाचतात ते आपण आता पाहूया. बघा, पुढच्या पानावर आपल्या पुस्तकाच्या 1000 कसे येतात बघा. 9 hundreds, 9 tens, 9 युनिट्स प्लस 1 युनिट्स. बघा, आता मी तुम्हाला इथं करून दाखवते. बघा आता 900 प्लस 9 टेन्स आपण वहीत करून बघूया. तुमच्यासारखीच वही आहे माझ्याकडे. बघा आता इथे युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स असं करूया. युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स. पहिले किती घेतले त्यांनी? 9 hundreds, 9 टेन्स, 9 युनिट्स प्लस 1 युनिट. ह्या सगळ्यांची टोटल केली तर किती येणार आहे बघा. या सगळ्यांची टोटल केली तर 9 आणि 1 10, कॅरी ओव्हर 1, 9 आणि 1 10, कॅरी ओव्हर 1, 9 आणि 1 10. किती आली? 1 युनिट्स, टेन्स, 100, 1000. इथं 1000 असते 100 नंतर. किती आली त्याची व्हॅल्यू? 1000. म्हणजे बघा, 999 प्लस 1 म्हणजे किती झालं? 1000. आणि मग हे आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. 10 hundreds म्हणजे 1000. बघा आता 10 hundreds, 10 लिहितोय, 100 म्हणजे त्याच्यावर 2 झिरो झाली का? 1000. युनिट्स, टेन्स, 100, 1000. पुढे 9 hundreds प्लस 10 टेन्स. तर बघा, 9 hundreds प्लस 10 टेन्स
झाले का 1000. पुढं 100 टेन्स म्हणजे 1000. 1000 युनिट्स म्हणजे 1000. 9 टेन्स प्लस 10 युनिट्स म्हणजे 1000. हे लक्षात ठेवायचंय. ओके. तर पुढे बघा, आता आपल्याला म्हटलंय 1000 कसं बनवायचंय. 500 प्लस 500 1000. 700 प्लस 300 इक्वल्स टू 1000. मग 600 मध्ये किती ऍड केल्यावर 1000 येतात मित्रांनो, तर 4000. 200 मध्ये किती ऍड केल्यावर येतात 800. इथं आपण लिहू शकतोय 300 700 झालंय. बघा आता इथं आपण असं म्हणू शकतोय 900 प्लस 100 झाले का 1000. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे नंबर्स ओळखायचे आहेत 1000चे. आता पुढे जाऊया. आयडेंटिफाईंग रीडिंग रायटिंग ऑफ 4 डिजिट नंबर्स. आता बघा ओळखायची कशी आणि लिहायची कशी. बघा इथं हे 1000चा एकच आहे. युनिट्स टेन्स 100 1000 किती झाले 1000. 1000 वर्ड मध्ये असं लिहायचं 1000. तर 1000 2000 3000. युनिट्स टेन्स 100 1000 किती 1000 आहेत 3000. 6000. ओके. आता पुढे फक्त बघा. आता बघा इथं 1000 आणि 10 आहेत. मग बघा युनिट्स टेन्स 100 1000 किती 1000 आहेत 1000. मग 1000 मध्ये काय लिहिलं 1. आणि पुढं काय 100 मध्ये काय आहे का इथं नाही, डायरेक्ट 10 आहे. मग टेन्सला काय लिहायचं 1 आणि इकडे लिहायचं 0. 1010. आता इथं बघा 2000 आहेत. मग 1000 मध्ये काय लिहायचं 2. आणि सुट्टे किती आहेत युनिट्स 3. डायरेक्ट 3 लिहायचं. 100 नाही काही येणार, टेन्स काही नाही येणार. पुढे आता किती 1000 आहेत बघा 1 2 3 4. 4000 आहेत. 100चे किती आहेत 1. मग 100 मध्ये काय लिहायचं 1 लिहायचं बघा. आणि हे किती आहेत टेन्सला 2. मग इथे लिहायचं 2 आणि 9. मग 4129 असं त्याचं आन्सर येणार आहे. ओके. आता बघा आपल्याला पुढे लिहायचंय कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय आयडेंटिफाईंग द नंबर्स शोन बाय सिम्बॉल्स. आता बघा 1000 ला किती आहेत 1 2 3 किंवा आधी युनिट्स लिहूया. किती युनिट्स आहेत 1. टेन्स किती आहेत 1 2 3 4. 100 किती आहेत 1 2 2. 1000 किती आहेत 1 2 3. आता रीडिंग करायचं नंबर. युनिट्स टेन्स 100 1000 3241. आपण इथं असं लिहून पण घेऊ युनिट्स टेन्स 100 आणि 1000 3241. मग इथं लिहायचं 3200 अँड म्हणायचं. पुढं आहे 41 असं सोडवायचं. तर पुढे बघा युनिट्सला 1, टेन्सला 2, 100ला 1 2 3, 1000ला 1 2 3 4. आता रीडिंग कसं करणार युनिट्स टेन्स 100 1000 4000 300 अँड म्हणायचं 21 4321. आता पुढे बघा युनिट्सला किती आहेत 1 2 3 3. टेन्स 1 2 3 4 5. 100 0 1000 1 2 3 4. 4000 किती होणार युनिट्स टेन्स 100 1000 4000. 100 ला तर 0 आहे मग डायरेक्ट काय येणार 4053. पुढे युनिट्सला किती आहेत 1 2 3 4. टेन्सला 0. 100 1 2 3 4 5. 1000 1 2 3 4 5 6. मग काय येणार युनिट्स टेन्स 100 1000 6000.
100 किती आहेत 500 आणि डायरेक्ट टेन्सला काय नाही, डायरेक्ट पुढे आहे 404 6504. आता युनिट्सला आहे 0, टेन्सला 1 2 3 4, 100ला 1 2 3 4, 1000ला 1 2 3 4 5. मग किती आहे बघा 5400 अँड डायरेक्ट काय आहे 40. तर अशा पद्धतीने हे करायचं आहे. आता पुढे बघा आपल्याला हा नंबर बघा कसा लिहायचा आहे. हे वर्ड्स मध्ये दिलेले आहेत, हे आपल्याला इथं फिगर्स मध्ये अंकात लिहायचे आहेत, नंबर मध्ये लिहायचे आहेत. तर बघा 3549. आता बघा किती 1000 3000, किती 100 500 आणि काय आहे पुढं 49. 3549 पुढं 2000ला काय लिहिणार 2, 700 7 अँड 56 पुढं काय लिहिणार मग 56. 2756 2756. 9000 900 आणि पुढं म्हटलंय 99 9999. 7000 आणि काय म्हटलं डायरेक्ट 27 म्हणलंय, 100 मध्ये काहीच नाहीये, मग 0 पुढे येणार 27 7027. पुढं 8000 आहे, युनिट 100ला काही येणार नाही, टेन्सला काहीच येणार नाही, डायरेक्ट युनिट्स येणार 8008. तर मग मित्रांनो अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. ह्याचा जो पुढचा आहे भाग तो मी व्हिडिओ अपलोड करतोय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.